परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः। पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण स्वामी महाराज के जीवामुक्ता भवन्तु साकरे क्षेत्रं ज्ञान दान करावे। रज्जु और अंतकरण उपहित चेतन अधिष्ठान है, रज्जु नहीं। सर्प और ताके ज्ञान की रज्जु ज्ञान से निवृत्ति। मिथ्या सर्प का अधिष्ठान रज्जु उपहित चेतन है, रज्जु नहीं। काहे ते सर्प की न्यायी रज्जु भी कल्पित है, कल्पित वस्तु अन्य कल्पित का अधिष्ठान बने नहीं। याते रज्जु उपहित चेतन ही अधिष्ठान है, रज्जु नहीं। और रज्जु विशिष्ट को अधिष्ठान कहे तो भी रज्जु और चेतन दोनों अधिष्ठान होवेंगे। हो, आता विषय थोडा सूक्ष्म आहे। अधिष्ठानावर दृष्टांतामध्ये रज्जू सांगितला, पण तिच्या पुढच्या विचाराने जर पाहिलं तर रज्जू जड असल्यामुळे कल्पित असल्यामुळे कल्पित वस्तूचं अधिष्ठान होत नसतं। आणि रज्जूपै चैतन्य हे अधिष्ठान आहे सर्पाचं। अंतकरण उपै चैतन्य साक्षी आहे सर्पज्ञानाचं अधिष्ठान। आणि दोन्ही अविद्येचे परिणाम आहेत, सर्प आणि सर्पज्ञान। अविद्या म्हणजे न कळणे, रज्जूचं न कळणे। मग आता इथं थोडंसं आणखीन विचार केला, रज्जू विशिष्ट चैतन्य घ्यायचं का? रज्जू विशिष्ट चैतन्य जर म्हटलं तरी मग ते दोन अधिष्ठान होते, पण अधिष्ठान एकच असतं। म्हणून कल्पित वस्तूला चेतनच अधिष्ठान आहे एवढंच आहे, बाकी रज्जू नाही, काही नाही। मग ते चेतन आता प्रक्रियाने साधकाच्या लक्ष येण्याकरता अंतकरण उपै चैतन्य अविद्यावृत्तीचं अधिष्ठान आहे, रज्जोपै चैतन्य सर्पाचं अधिष्ठान आहे, हे कळण्याकरता। पण वास्तविक चेतन एकच असल्यामुळे सर्प आणि सर्पज्ञानाचं अधिष्ठान चेतन एकच आहे। कहा रज्जु भाग में अधिष्ठान होना बाधित है। याते रज्जु उपहित चेतन ही अधिष्ठान है। म्हणजे रज्जू विशिष्ट चैतन्य मानता रज्जू ही उपाधी बाधित असल्यामुळे रज्जू उपहित चैतन्यच अधिष्ठान आहे, रज्जू विशिष्ट नाही। रज्जु विशिष्ट चेतन नहीं। हाँ, ते आलं सांगितलं। तैसे सर्प के ज्ञान का साक्षी चेतन अधिष्ठान है। साक्षी चैतन्य अधिष्ठान आहे काय? अंतकरण उपै चैतन्य साक्षी अधिष्ठान है। या रीति से ब्रह्म स्थान में विषय का और ताके ज्ञान का उपाधि भेद से अधिष्ठान भिन्न है, एक नहीं। हाँ, आता समजूतकडचं अधिष्ठान वेगळे मानले जाते झालं। रज्जोपै चैतन्य सर्पाचं अधिष्ठान आणि अंतकरण उपहित साक्षी चैतन्य सर्पज्ञानाचं अधिष्ठान हे कळण्याकरता। वास्तविक एकच अधिष्ठान आहे, पण आता ते म्हणते दोन आहेत कळण्याकरता। विशेष रूप से रज्जु की अप्रतीति अविद्या में क्षोभ द्वारा दोनों की उत्पत्ति में निमित्त है। हाँ, आता रज्जूचे विशेष स्वरूपाचे प्रतीती काय येते तर अविद्येच्या क्षोभामुळे। अविद्याचा क्षोभ म्हणजे अविद्या रज्जूपै चैतन्य असणारी अविद्याची सर्परूपाने क्षोभ पावली, मग ती सर्पाची प्रतीती रज्जूचे विशेष स्वरूपात प्रतीती येत नाही। रज्जू तीन पदरे वाकाचा आहे हे काय कळत नाही का? रज्जूपै चैतन्याची आश्रित असणारी जी अविद्या तिचा सर्प झाल्यामुळे त्याच्यावर ते काही विशेष स्वरूप प्रत्ययाला येत नाही। तैसे रज्जु का ज्ञान दोनों की निवृत्ति में भी निमित्त कहा है।
तसंच रज्जूच्या ज्ञानाची निवृत्ती त्याच रीतीने आहे बघा. या के विषय शंका रज्जु के ज्ञान ते सर्प की निवृत्ति बने नहीं। हम्म. ऐसी शंका होवे हे रज्जु के ज्ञान ते सर्प की निवृत्ति बने नहीं काहे ते मिथ्या वस्तु का जो अधिष्ठान होवे ता अधिष्ठान के ज्ञान के मिथ्या की निवृत्ति होवे है। वाह यह अद्वैतवाद का सिद्धांत है। वाह. और मिथ्या सर्प का अधिष्ठान रज्जु उपहित चेतन है, रज्जु नहीं। याते रज्जु के ज्ञान ते सर्प की निवृत्ती बने नहीं। म्हणून आता रज्जू चैतन्य असणाऱ्या सर्पाचा अधिष्ठान आहे रज्जू आहे. म्हणून रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होत नाही, कल्पितच्या ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होत नाही. म्हणून अधिष्ठान चैतन्य आहे, रज्जोपय चैतन्य आहे. त्या रज्जोपय चैतन्याच्या ज्ञानाने त्या सर्पाची निवृत्ती होते, अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. एकच लक्षात ठेवा, जड पदार्थाचं अधिष्ठान होत नाही. आणि अधिष्ठान या शब्दाचा अर्थ कशाला म्हणायचं? अधिष्ठान तुम्ही म्हणता, पण अधिष्ठान म्हणजे काय? अस्तित्व. अस्तित्व. हां, पदार्थाला ज्याचं अस्तित्व ते अधिष्ठान असतं. आणि ज्या ज्ञानाने पदार्थाची निवृत्ती पण त्याचं विशिष्ट स्वरूप अधिष्ठानच आहे. सामान्य रूपाने आधार म्हणावं. चेतन हे सामान्य रूपाने आधार आहे आणि चैतन्याचं विशेष स्वरूप कळलं ते अधिष्ठान मानलं जातं. पण सामान्य आणि विशेष हे समजण्याकरता आहेत. पण आहे या रूपाने चैतन्याची सामान्याने पदार्थाच्या ठिकाणी आहे रूपाने प्रतीती येते. ते कोणतं? आहे काहीतरी. आणि आहे काहीतरी बोलत नाही सर्प आहे, पण आहे ही सगळ्यामध्ये व्यापक आहे. त्याच्यामध्ये आहेपणा जो रज्जू ठिकाणी ते भ्रमरूप आहे, वास्तविक नाही. सर्पाच्या ठिकाणी आहेपणा आहे तो भ्रमरूप आहे, वास्तविक नाही. पण आहेच्या संबंधाने त्या दोन्ही ठिकाणी अस्तित्व वाटतं. म्हणून ज्याच्यामुळे जे जगत त्याला अधिष्ठान म्हणावं. म्हणून सामान्य रूपाने आधार आहे आणि विशेष रूपाने अधिष्ठान आहे. हे अद्वैताचा सिद्धांत आहे. मग चेतन सगळ्याचं अधिष्ठान आहे. या शंका का समाधान रज्जु का ज्ञान ही सर्प के अधिष्ठान का ज्ञान है। यह समाधान है रज्जु आदि जड़ पदार्थ का ज्ञान अंतकरण की वृत्ति रूप होवे, तहा आवरण भंग वृत्ति का प्रयोजन है। सो आवरण अज्ञान की शक्ति है। याते आवरण जड़ के आश्रित है नहीं, किंतु जड़ का अधिष्ठान जो चेतन ताके आश्रित है। आता अंतकरणाची वृत्ती पदार्थावरचं आवरण नाहीसे करते. आवरण म्हणजे आच्छादन. पण हे जे आच्छादन आहे, आवरण जे आहे ते जड पदार्थावर आवरण नाही, चेतनावर आवरण असतं. आवरण म्हणजे त्याला झाकणे. मग रज्जूला झाकायचं कारण नाही. मग रज्जू उपयोग चैतन्य न कळल्यामुळे त्या अविद्याचा परिणाम सर्प वाटतो. म्हणून रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होत नाही, तर रज्जू उपयोग चैतन्याच्या ज्ञानानेच निवृत्ती होते. तसंच इकडे सुद्धा अंतकरण उपयोग चैतन्य असणारं साक्षी, त्या साक्षी ज्ञानाने सर्पाच्या ज्ञानाची निवृत्ती होते. अधिष्ठान चेतन हे लक्षात ठेवायचं. याते रज्जु समानाकार अंतकरण की वृत्ती ते रज्जु अवच्छिन्न चेतन काही आवरण भंग होवे. म्हणून रज्जुकार झालेली अंतकरणाची वृत्ती ते हे रज्जु अवच्छिन्न चैतन्यावरतीच आवरण निवृत्त करते. रज्जूच्या आकारात झालेली ही रज्जू आहे. ह्याच्या असणारं ज्या दृष्टीनं अवच्छिन्न म्हणा, हे औच्छादिकवाद्याचं मत आहे. आभासवाद्याचं औच्छादिकवाद्याचं एक जीवाद आहे असं काही मत आहेत. ते आता इथे गरज नाही. रज्जू अवच्छिन्न चैतन्याचीच असणारं आवरण, त्या आवरणाचीच निवृत्ती अंतकरण वृत्तीनं होते. वृत्ति में जो चिदाभास है ताते रज्जु का प्रकाश होवे है. म्हणजे रज्जूच्या ठिकाणी चैतन्याचा अंश आहे, चैतन्य भास आहे. त्या चैतन्याच्या वृत्तीच्या ठिकाणी असणारं जे चैतन्य, त्या चैतन्याने त्या रज्जूचं काय होतं? रज्जु का प्रकाश होवे. रज्जू म्हणजे जोरीचं ज्ञान होतं, प्रकाश म्हणजे ज्ञान होणं. चेतन स्वयं प्रकाश है, तामे आभास का उपयोग नाही. पण चेतन स्वतः ज्ञानरूप असल्यामुळे तिथं चैतन्याचं त्या ज्ञानाच्या संबंधाची गरज नाही. जड पदार्थाचं ज्ञान होतं. चेतन तर स्वयंप्रकाश रूप आहे.
म्हणून आभासाला चैतन्य आभासाकडून चैतन्य ज्ञान होतं असं नाही, मग रज्जूचं ज्ञान होतं आभासाकडून. यह प्रक्रिया संपूर्ण आगे प्रतिपादन करेंगे. याचा विस्तार या प्रक्रियेचा विषय आम्ही पुढे सांगू म्हणतात. इस रीति से चिदाभास सहित अंतकरण की वृत्ति रूप ज्ञान में जो वृत्ति भाग ताका आवरण भंगरूप फल चैतन्य होवे है. हा त्याच्या म्हणजे अंतकरणाची वृत्ती त्या रज्जू देशापर्यंत जाते आणि रज्जू देशापर्यंत गेल्यावर रज्जूवर त्याची आवरण वृत्ती काढते आणि त्याचा चिदाभास आहे तो त्याचं प्रकाशन करते त्या रज्जूचं. और चिदाभास भाग का प्रकाश रूप फल रज्जु में होवे है. मग चिदाभास ते रज्जूचं ज्ञान होतं. याते वृत्ति ज्ञान का केवल जड़ रज्जु विषय नहीं, किंतु अधिष्ठान चेतन सहित रज्जु साभास वृत्ति का विषय है. म्हणून नुसते जड पदार्थच वृत्तीचा विषय नाही, साभास वृत्ती त्या दोन्हीला जाणते झालं. कशाला? अधिष्ठान चैतन्याला बी रज्जूला बी. त्याच्यामध्ये आभास जो आहे त्या आभासाचा विषय रज्जू आहे. इस कारण ते सिद्धांत ग्रंथ में यह लिखा है, अंतकरण जन्य वृत्ति ज्ञान सारे ब्रह्म को विषय करे है. अशा रीतीने जसं अंतकरणाची वृत्ती रज्जूला जाणते, रज्जूच्या आवरण नष्ट करते, अशा रीतीनं साभास वृत्ती ब्रह्माला जाणते, आवरण निवृत्ती करते. फक्त जड पदार्थाच्या ठिकाणी आभासाचा उपयोग आहे, पण चैतन्याच्या ठिकाणी फक्त वृत्तीचाच उपयोग आहे. ज्ञानरूप असणारं चेतन त्याला वृत्तीव्याप्ती होते, त्याला ती वृत्ती अज्ञान त्या असणारं आवरण, ती अंतकरणाची वृत्ती तत्वमसी महावाक्याद्वारे झालेली त्या चेतनावरचं आवरण निवृत्त करते. म्हणजे वृत्ती आवरण निवृत्त करते म्हणजे अज्ञान नैश्य करते. या प्रकार से रज्जु ज्ञान से निरावरण होय के सर्प का अधिष्ठान रज्जु अवच्छिन्न चेतन का भी निज प्रकाश ते भान होवे है. आणि अशा रीतीने त्या रज्जूवरचं आवरण नष्ट झालं की ते रज्जू अधिष्ठान चैतन्य जे ते स्वतः प्रकाश रूपाच्या रूपाने त्याची प्रतीती येते. कारण चेतन म्हणून किती ज्ञानरूपच आहे. मग त्या ज्ञानरूप चैतन्या ठिकाणी कोणत्या पदार्थ जरी असले तरी त्या पदार्थाच्या ज्ञानामध्ये त्या अधिष्ठान चैतन्याचे ज्ञान होतंच. त्या आपोआपच ते प्रकाश होतं. जसं बल्ब लावल्यानंतर अंधार नाही होतो आणि त्या प्रकाशाचं विज्ञान होतं असं. म्हणून रज्जु का ज्ञान ही सर्प के अधिष्ठान का ज्ञान है, ताते सर्प की निवृत्ती संभवे है. म्हणून रज्जूचे उपय चैतन्याचे ज्ञान अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यामुळे त्या पदार्थाची निवृत्ती होते. कोणत्या? अध्यस्त पदार्थ कोण आहे? सर्प आहे. सर्पाची निवृत्ती होती आणि त्याचा ज्ञान असणार अविद्यावृत्ती त्याची निवृत्ती होती. म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानाने पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान दोन्हीची निवृत्ती होती. अध्यस्त पदार्थ असणारे सर्प आणि सर्पाच्या ज्ञानाची निवृत्ती अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानाने होते. का नाही? समजा नका काय? नाही कळायला. शंका, रज्जु ज्ञान ते सर्प ज्ञान की निवृत्ति बने नहीं. बरोबर. अन्य शंका, यद्यपि या रीति से सर्प की निवृत्ति रज्जु के ज्ञान से संभवे है, तथापि सर्प के ज्ञान की निवृत्ति संभवे नहीं. काहे ते? सर्प का अधिष्ठान रज्जु अवच्छिन्न चेतन है और सर्प के ज्ञान का अधिष्ठान साक्षी चेतन है. पूर्व उक्त प्रकार ते रज्जु ज्ञान से रज्जु अवच्छिन्न चेतन का ही भान हुए है, साक्षी चेतन का नहीं. याते रज्जु का ज्ञान हुए ते भी सर्प ज्ञान का अधिष्ठान साक्षी चेतन अज्ञात है और अज्ञात अधिष्ठान में कल्पित की निवृत्ति होवे नहीं, किंतु ज्ञात अधिष्ठान में ही कल्पित की निवृत्ति होवे है. याते रज्जु ज्ञान ते सर्प ज्ञान की निवृत्ति बने नहीं. आता याची एक शंका अशी घेतली त्यांनी, रज्जूच्या ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होती ही मान्य आहे, त्या सर्पज्ञानाची निवृत्ती रज्जू ज्ञानाने होत नाही का? अधिष्ठान वेगळं आहे ना. अधिष्ठानाच्या ज्ञानाने अध्यासाची निवृत्ती होती आम्हाला ही मान्य आहे, परंतु अविद्यावृत्ती सर्पाचे ज्ञान असणारं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, साक्षी चेतन आहे.
आणि आधी सर्पाचं अधिष्ठान रज्जोपय चैतन्य, म्हणजे आधी रज्जोपय चैतन्य ज्ञानाने किंवा रज्जावच्छिन्न चैतन्य ज्ञानाने सर्पच निवृत्त होते. पण साक्षी चैतन्य जे ते अज्ञात आहे ना, मग अधिष्ठान ज्ञानाशिवाय अध्यासाची निवृत्ती होत नाही. मग सर्पाचं ज्ञान आहे ते अध्यस्त आहे असू दे, पण सर्पज्ञानाची निवृत्ती त्याच्या अधिष्ठानानेच होते. म्हणून अधिष्ठान सर्पाच्या ज्ञानामध्ये साक्षीचा अनुभव नाही, साक्षीचं ज्ञान नाही, कारण अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय अध्यस्थाची निवृत्ती होत नाही. रज्जोपचैतन्याच्या ज्ञानात सर्प ही अध्यस्त असणार त्याची निवृत्ती होती, पण त्याचं जे ज्ञान आहे सर्पाचं त्याचं अधिष्ठान साक्षी असल्यामुळे साक्षीची सर्पाचे उपचैतन्य ज्ञानामध्ये ते बरोबर, पण साक्षीचं ज्ञान नाही ना त्यावेळेस, म्हणून सर्पज्ञानाच निवृत्ती होत नाही. का? अधिष्ठान वेगळं मानल्यामुळे. ताका समाधान सर्प के अभावते सर्पज्ञान की निवृत्ति होवे है. समाधान यह है विषय के अधीन ज्ञान होवे है. विषय जो सर्प ताकि निवृत्ति होते ही सर्प के ज्ञान की विषय के अभावते आप ही निवृत्ती होवे है. हां, आता स्थूल दृष्टीनं सांगू लागले. अरे वेळ असं कसं रे, पदार्थाचं ज्ञान, पदार्थाचा अभाव असल्यावर पदार्थ ज्ञान कसं रे? पदार्थाचं ज्ञान पदार्थ असल्यावर राहील, मग पदार्थ नष्ट झालं ज्ञान कसं राहील? म्हणून सर्पाच्या अभावामुळे सर्पज्ञान बी नाही असं त्याचं एक समाधान ही तूर्त आहे, पण वास्तविक समाधान याच्या पुढे सूक्ष्म आहे. जो ऐसे कहे कल्पित की निवृत्ति अधिष्ठान ज्ञान बिना हुए नहीं, और सर्प का ज्ञान भी कल्पित है, ताका अधिष्ठान साक्षी चेतन है, ताके ज्ञान विना कल्पित सर्प के ज्ञान की निवृत्ति बने नहीं. अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय अध्यासाची निवृत्ती होत नाही ना. मग सर्पाचं ज्ञान जे असणार आहे ते अंतःकरण उपचैतन्य साक्षी आहे ना. मग साक्षीचं ज्ञान नसल्यामुळे, अधिष्ठानाचं ज्ञान नसल्यामुळे सर्पज्ञानाची निवृत्ती होत नाही असं म्हणतात. तर ताका समाधान यह है निवृत्ति दो प्रकार की होवे है. एक तो अत्यंत निवृत्ति होवे है, और दूसरी कारण में जो लय सो भी निवृत्ति कहिए है. आता निवृत्तीचे दोन प्रकार सांगितले. एक कोणता प्रकार? एक लय आणि एक आत्यंतिक निवृत्ती. लय कशाला म्हणावं, आत्यंतिक निवृत्ती कशाला म्हणावं सांगतो मला. त्याला उन्हाळ्यामध्ये जे काही गवत असतं त्याच्या बियामध्ये त्यावर त्या गवताचं लय असतं आणि पाऊस पडल्यावर ती उद्भूत होतं, त्याला लय म्हणावं. तसं अनुभव दुसरा करा. अंतःकरणाची वृत्ती झोपेमध्ये अविद्येत लीन असते, पुन्हा जाग होते. आता त्याच्या पुढं ते गवत म्हणजे काम का एखादं बी म्हणा त्याची लय झाल्यावर पुन्हा मग आत्यंतिक निवृत्ती म्हणजे जसं बीज भाजलेली लय होती त्याला अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे त्याला आत्यंतिक निवृत्ती म्हणावं. आणि उन्हाळ्यामध्ये त्या बियामध्ये वर्ष अंकुरपणे असतो. तसं निवृत्ती दोन प्रकारे, एक लय निवृत्ती आहे, एक आत्यंतिक निवृत्ती. आत्यंतिक निवृत्ती अज्ञान निवृत्त झाल्यावर होते झालं. कारण सहित कार्य की निवृत्ती अत्यंत निवृत्ती कहिए है. बस कारणाचं कार्य निवृत्ती. अगोदर कारण गेल्याशिवाय कार्य जात नाही, म्हणून अज्ञान ही निवृत्त झाल्याशिवाय अखंड अक्षय सुख मिळत नाही हा सिद्धांत आहे. तुम्ही किती ओरडा, तुम्ही किती करा, तुम्ही तुमचा अधिकार नसल्यामुळे तुम्ही याच्या विरोधात बोलताल, नावेला गप बसताल, पण जोपर्यंत तुमचं स्वरूप तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमची दुःखाची भेट राहणारच, तोपर्यंत दुःखाचा संबंध राहणारच तुमच्याशी. हो, आणि दुःख या शब्दाचा अर्थ एकच, सगळीकडे एकच दुःख म्हणजे चिंता नव्हता रोग आहे. शारीरिक रोगामध्ये थोडा फरक असेल, पण चिंता नव्हता रोग कोणाला नाही. मनाचा मार कोणाला नाही. हो, मनाचा मार, चिंता नव्हता रोग, जोपर्यंत तुमचं मूळ स्वरूप कळत नाही तोपर्यंत तुम्हाला ती सुटतच नाही. हो, आजच विषय आमच्या ज्ञानशिबिरामध्ये खूप सुंदर चालला आहे.
किती करा, विद्वान व्हा, योगी व्हा, जपी व्हा, तपी व्हा, भक्त व्हा, शास्त्री व्हा, पंडित व्हा, तुम्हाला चिंता नावाचा रोग खाणारच. चिंतनी तुम्हाला सगळं तुमचं नाहीसं होत, दुःखाची तुमची टाळाटाळ होत नाही. चिंता नावाचा रोग असला तुम्हाला सुख भेटतच नाही. आणि जरी भेटलं ते काय खरं नाही. ते मानल्यावर एकदा सुख मिळालं की त्यात दुःखाचा भेटच नाही. आणि जो पण दुःख आहे तो पण सुखाचा भास आहे, खास सुख नाही. याला एक उदाहरण दिलं जातं. सूर्याचे चित्र काढले जातं. मग सूर्याचे चित्र काढले, जसाला तसा सूर्य काढला, प्रकाश आहे का त्याला? आणि या सूर्याला प्रकाश आहे. तसं एखाद्यावर सत्वगुण हे चित्र आहे ज्ञानाचं. आणि खरं जर ज्ञान पाहिलं तर तिथं त्रिगुण नाही, ते खरं ज्ञान आहे. आणि ते कळलं की मग तुम्हाला तुमच्यासारखे धन्य आवरणाने तुमचं स्वरूप होते. म्हणून एक लय निवृत्ती, एक आत्यंतिक निवृत्ती. लय निवृत्तीमध्ये स्थिरता असते पण पुन्हा उत्थान असते. सारे कल्पित वस्तू का कारण अधिष्ठान के आश्रित अज्ञान है. बस मग सगळेच कारण काय? अध्यस्त वस्तूचं सगळेच कारण काय? तिथं लिहिलं ते अज्ञान आहे. आणि अज्ञान कशाचं आश्रित आहे? साक्षी चैतन्याचं आश्रित आहे. तिथं लिहिलंच की साक्षी चैतन्याचं आश्रित आहे. अनुभव करा की स्वप्नाचं प्रकाश कोण आहे? स्वप्न कोणाला कळतं? स्वप्न कोणाला कळतं? साक्षीला. हां, ज्याला स्वप्न पडलं तो तर अविद्येत लीन झाला आहे. स्वप्नाचा भास ज्याला होतो ते तर अज्ञानच आहे. मग हे स्वप्न तर कळतं आहे. स्वप्न कोणाला कळतं आहे? साक्षीच्या साहाय्याने अविद्यावरती स्वप्नाला जाणते. साक्षी स्वयंप्रकाश रूप आहे. झोपेमध्ये साक्षी चेतन आहे. केव्हाही साक्षी चेतन कायमच आहे. परंतु झोपेमध्ये विक्षेप शक्ती निर्माण झाल्यानंतर स्वप्न पडते. ते स्वप्न साक्षी चैतन्याच्या आश्रय असणारी अविद्या ते स्वप्नाला जाणते. म्हणून स्वप्नामध्ये माणूस स्वप्न पडून पुन्हा जर झोपला तर ती स्वप्नाची वृत्ती असणारी लीन होते. स्वप्नातून जागा जर झालं तर तेच वृत्ती अत्यंतिक निवृत्ती होते. स्वप्न पडलं पुन्हा मी झोपलो, ती लय झाली वृत्तीचा. स्वप्नातून जागा झाला आणि लगेच जागृत आला, मग स्वप्न नाही तर हे अत्यंतिक निवृत्ती म्हणा. परंतु ही का? साक्षी चैतन्यच ही त्या दोन्हीला प्रकाशन करतं. म्हणून अधिष्ठान साक्षी चैतन्याचं ज्ञान झाल्यावरच अध्यास नाम मिथ्या वस्तू नाहीशी होते. का अज्ञानसहित कल्पित कार्य की निवृत्ती तो अधिष्ठान ज्ञानते ही होवे है. आणि तिथं अधिष्ठानाच्या ज्ञानच कल्पिताची निवृत्ती होती. एवढं लय निवृत्तीचं काही नाही. परंतु कारण में लय रूप जो निवृत्ती सो अधिष्ठान ज्ञान विना भी होवे है. आता अधिष्ठान ज्ञान होतं झोपीसारखं. झोपीवर तुम्हाला साक्षीचं ज्ञान असते का? नाही. जागृती जर तुम्हाला साक्षी कळलं तर झोपी साक्षी ज्ञान होईल. तुम्हाला व्यावहारिक जागृती तुम्हाला कळत नाही काही. तुम्हाला तुम्ही ज्ञान आहे का ज्ञानी आहात? तुम्ही ज्ञान आहेत का ज्ञानी आहात? तुम्ही ज्ञान आहेत, ज्ञानी नाहीत. ज्ञानी म्हणल्यानंतर त्रिपुटी येते आणि ज्ञान म्हणल्यानंतर साक्षी चेतन येतं. मग तुम्ही ज्ञान का ज्ञानी? म्हणजे ही लय ज्ञान आहे. हां, समजायचं अज्ञानातली ज्ञान हे ज्ञान आहे. ज्ञान म्हणलं की स्वरूप ज्ञान, ज्ञानी म्हणलं की आयुध्यातली त्रिपुटी. मग ती शास्त्री असतील, पंडित असतील, विद्वान असतील, समाज लाभणारे असतील, हे सगळे अज्ञानी. तुम्हाला प्रपंचिकला आमच्याकडे जागा नाही. तुम्ही मिळलेली उंदरे आहेत. प्रपंचिक जे असणारे डॉक्टर, वकील, मास्तर हे सगळे मिळलेले उंदरे आहेत. याला कळतच नाही. मग हे जे परमार्थ करतात, एक माझे गुरुजी सांगावा घरच्या लेकरच काळजी असते, बाकी त्याची कुठं काळजी?
तर परमार्थ करणाऱ्याला सांगायचं आहे. जे प्रपंच त्यांना सांगायला वेळच कुठे आम्हाला, त्यांना कळत नाही, त्यांचा अधिकार नाही म्हणून त्यांनी दिलं सोडून. म्हणून भगवंतांनी हे तर सांगितलं आहे, माझे गडी कोण कोडून निवडा भिन्न या तरी. अरे माझ्याशी खेळायचे ना, भगवंताशी खेळायचे, भगवंताच्या आनंदामध्ये रमायचं ना, मग भगवंताच्या आनंदात रमणारा भगवंताच्या अधिकाऱ्याकडे पाहिजे. आता सांगू थोडंसं, इतके लाखो समाज जातो पंढरीला, किती लोकांना देव बोलला जातात का नाही? जाणं बरं, पण देव किती लोकांना बोलला काय आहे? जाणं चुकीच नाही, पण अधिकार नाही, शुद्ध चित्त नसतं. तुकोबारायांनी आंघोळ केली चंद्रभागेला, पुंडलिकरायाच्या पाठीमागे वासुदेव हरी बोले, पांडुरंगाला घाम येत होता. लाखो समाजात घाम येतो पांडुरंग रायाला नाही, तर आंधळा सत्वगुण आहे. पांडुरंगाला घाम येतो, तुकोबारायचा आक भाऱ्यावर. हे सगळे साधू म्हणून तसे खरे साधू संत असते ते वेगळे असते. हे जाऊ दे, आमचा एक खंडोबाबा होऊन गेला आत्ता. समाज असं कोणता बी खंडोबाबा होऊन गेला, तर त्या खंडोबाबाची एक अवस्था अशी होती, गाढा असो, कुत्रा असो, तो मुलगी असो, मुलगा असो, महाराज असो, एकच माऊली म्हणून नमस्कार करायचा, नेहमी माऊली. आणि गेले पंढरीला गेल्यानंतर सगळे गेले, माऊली म्हणून दर्शन केले. पांडुरंगाने खाली उडी मारली आणि कडकडून आले नंतर त्या खंडोबाबाला. लाखो समाज गेला, नाही शक्य नाही. तिथं एकच वर्म आहे, अधिकाऱ्याचा देवा, एवढेच उत्तर आहे. आंधळ्या सत्वगुणाचा परमात्मा. निष्ठावंत भाव, शुद्ध निष्ठा असल्यावर काय अशक्य आहे? कारण पुन्हा तोच पांडुरंग राया बाबाला हुडकीत आला. वामनभाऊच्या मठात वामनभाऊचे टाळकरी होते, मला त्यांची भेट झाली. मी बोललो त्याला, जाऊ दे माझा विषय वेगळा हो. आणि गेल्यानंतर अहो हे तर खंडोबाबा कोण, खंडोबाबा कोण. मग काय दर्शन झाले, बसले आपले खुशाल. मग आल्यानंतर तर असे आजही महात्मे होऊन गेले, पण बोटावर मोजणे इतकंच असतं, खऱ्या नसते त्याला. हे मी का सांगितलं, याचं काय कारण नाही. ज्ञान आणि ज्ञानी आणि ज्ञान, सुख सुखी, हे लई सुखी आहेत, मग त्यात दुःख. हे सुख आहे त्रिपुटी राहते, सुखी आणि सुख, सुखामध्ये त्रिपुटी नाही. म्हणून तिथं लिहिलं तुका, मग अवघाचे सुख रूप होशी, जन्मीचे दुःख विसरते. एक वेळ तर पंढरीला जा, भगवंताचं दर्शन घे, पण असं घे जन्म दुःख विसरेल असं दर्शन घे. आम्ही पैसे देऊन दर्शन घेतो, आता देवाकडे नाही पैसे देऊन दर्शनाला म्हणून. हे मी का सांगितले, लय निवृत्ती अत्यंत निवृत्ती. म्हणून अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय अत्यंत निवृत्ती होत नाही झालं. जैसे सुषुप्ति और प्रलय में सर्व पदार्थन का अज्ञात में लय अधिष्ठान ज्ञान से विना होवे है, तहाँ सर्व पदार्थन के लय में निमित्त भोग के सम्मुख कर्म का अभाव है. तैसे अधिष्ठान साक्षी के ज्ञान विना ही सर्प ज्ञान का लय होवे है. आता ही तर सांगतो, पण याचा आधी थोडंसं हाच विषय फक्त दुसरं रूपाने सांगतो, पण हा विषय होतो. आता ही माणसं सगळे मरायला लागलेत, यांची लय निवृत्ती का अत्यंतिक निवृत्ती, हे सगळे रोगडी माणसं मारायला लागलेत. अत्यंतिक निवृत्ती का लय निवृत्ती, लय निवृत्ती. कारण जीव तसं कुठेच नाही झाले, शरीर पडलं पुन्हा कुठे जन्माला जाईलच की. आणि जे भगवंत रूप झाला ते अत्यंतिक निवृत्ती. आता सगळे मारायला लागलेत ना, मारायला लागले नाही, शरीराचा नाश व्हायला लागले, जीवदशा तशीच आहे. शरीराचा नाश व्हायला लागला का जीवदशा नाहीशी झाली, शरीराचा नाश होतो. मग आता शरीराचा नाश झाला
हां जर एवढा प्रयत्न करायला लागलेत तर जळमृत्यू निवृत्तीला काय प्रयत्न करून काय करावं लागेल? हे सगळ्या महारोग आहे का नाही, हा रोग तरी काही कालांतर जाईल. ह्या रोगामध्ये माणसं मरायला लागली, जनावरं मरतात का? या रोगामध्ये पाखरं मरतात का? माणसं मारायला लागलीच नाही. मग परीक्षा नाही का नाही. आणि मृत्यू हा रोग कोणाला नाही, मृत्यू हा रोग कोणाला नाही. पशु पक्षी वनस्पती सगळ्याला हे झालं. मग सगळ्याला महारोग ही नाहीच करा म्हणून ह्या लोकाला, नाही तर ज्ञानावर राहायला शरण जावं ना. हां एक रोग तुम्हाला मानवतेला असणारा ते बी काही टक्केवारी असणारा तर त्याची एवढी बंदोबस्ती जीवदशातली बंदोबस्ती नाहीशी होत नसती. एकीकडून बंदोबस्ती केली, एकीकडून तळमळ व्हायला लागली. रोगी माणसाला बांधून टाकायचं, पण बाकीचे व्यवहार आणलेत ना. मग काही सुख का दुःख आहे इथं. म्हणजे जीवाकडून कधी सुख आणि कधी दुःख होत असतं, कधी खरं सुख मिळत नाही त्याला. ह्याला लय निवृत्तीवर चालला विषय. आता आपण पुढे येऊया. आता वाचा, तुम्ही वाचला विषय वाचा. जैसे सुषुप्ति और प्रलय में सर्व पदार्थन का अज्ञान में लय अधिष्ठान ज्ञान से विना होवे है. हां आता जसं झोपीमध्ये स्वप्न त्याला लय निवृत्ती म्हणावं. हां आणि अविद्यामध्ये जगाचा लय होतो त्याला लय निवृत्ती म्हणावं. अविद्या म्हणजे काय? प्रलय. प्रलय म्हणजे हे सगळं त्रिभुवन पाणीरूप होत असतं प्रलय. पण आत्यंतिक प्रलय वेगळा आहे. हे महाप्रलय आहे, नित्य प्रलय आहे, क्षणिक प्रलय आहे असं एवढा विचार नाही सांगायचं मला. हे ज्यावेळेस त्रिभुवन खपेल त्यावेळेस नुसतं पाणी असतं, पण पळत जग निर्माण होतं. मग ह्याचे बीज नाही भाजलेलं, बी कुठं एका पोवात टाकून दिलं पेवामध्ये, ज्वारी पेवामध्ये टाकली ती उगवते. आणि ते त्याला हे केल्यावर म्हणून ह्याचंच एक गंमत झाली. थोडंसं वीरभद्राचं मच्छिंद्राचं युद्ध लागलं. वीरभद्र मच्छिंद्राच्या युद्धामध्ये दोघं अटीतटीवर आले. शेवट वीरभद्राने मोठं अस्त्र टाकलं, कामास्त्र, वासना उद्भवचं अस्त्र. मच्छिंद्राने कामास्त्र टाकल्याबरोबर याने रत्यास्त्र टाकलं, ते झालं. मग त्याच्या पुढं याने एक आग्नेयास्त्र टाकलं, काम जाळायचं. महाप्रळ भडव 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 सगळं त्रिभुवन पेटलं. नाही वीरभद्राने टाकलं हे अस्त्र, नाही मच्छिंद्राने टाकलं होतं. महाप्रलय सगळे देवताधिक सगळे गेलेत मच्छिंद्राकडे. देवता ते महाराज म्हणले ठीक आहे, म्हणले त्याला आवर म्हणा मग अस्त्र. नाही मग त्याने मच्छिंद्रनाथाने अस्त्र टाकलं महाप्रलयाचं, पण त्याच्यावर माया अस्त्र त्यांनी पुढा टाकलं. माया अस्त्र कोणतं? वासना आवरली की माया अस्त्र आवरलं, वासना नाही आवरली की माया अस्त्र जात नाही कोणाकडे. वासना ही माया आहे, वासना ज्यांनी आवरली त्याची माया गेली. वासना ज्यांची आवरत नाही त्यांची माया जात नाही आणि त्यांचं जन्मावरून चुकत नाही आणि त्यांना दुःख भोगल्याशिवाय जमतच नाही. मग त्याने देवतांपर्यंत मग त्यांनी माया अस्त्र टाकलं होतं. मग नाही कोणतं आग्नेय अस्त्र टाकलं होतं, महाप्रलय अस्त्र, ते त्रिभुवन जाळायचं अस्त्र असं टाकलं होतं. पण ह्याने मग मच्छिंद्राने वासनारूपी माया अस्त्र आवरल्यावर टाकल्यावर ते सगळं अस्त्र झालं. तसं इथं आत्यंतिक निवृत्ती म्हणजे अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय अज्ञान अधिष्ठानाच्या ज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही. अधिष्ठान साक्षी चैतन्य हे मी आहे असं बिनचूक कळल्याशिवाय हे अज्ञान आणि तत्कार्य जन्म मरण त्रिविध दुःख मी हे सगळं नाहीसंच होत नाही. याला एकच माऊली उदाहरण दिलं झालं. कोणतं उदाहरण दिलं? ते
झाडाची पाळणीतली मुळी तोडली की झाड आपोआपच वाळत, त्याच्या फांद्या फुलं सगळे वाळतात का नाही. तसं अज्ञान नावाची मुळी आहे, अज्ञान स्वरूपाची अनोळखी मुळी आहे. आणि स्वरूपाच्या अनोळखी मुळीमध्ये तशी जर मुळी ठेवली अज्ञानाची, अज्ञानरूपी, तर तुम्ही कुठेही पण जा, पण दुःखच आहे. 33 कोटी देवाचा राजा झाला तरी दुःखच आहे, आणि त्याला झालं तरी दुःखच आहे. बस अज्ञान नावाची मुळी गेली की तुझ्यासारखं सुखरूप तुझंही झालं. म्हणून ही तर आत्यंतिक निवृत्ती आहे, म्हणजे स्वरूपाची ओळख होणं, अज्ञान नाहीसं होणं, तर ती खरं सुख आहे. नाहीतर मग हे चांगदेव महाराज सांगतो तुला, चांगदेव महाराज निवृत्तीचा लय केला पण अज्ञान राहिलंच. नामदेवरायाने भक्तीच्या प्रमाणे सत्वगुण वाढलं पण अज्ञान राहिलंच. हे आपल्याकरता घ्यायचं त्यांचं. मग अत्यंत निवृत्ती म्हणजे अज्ञान निवृत्ती झाल्याशिवाय अत्यंत निवृत्ती होत नाही. आता वाचलेलं सांगतो आता. जैसे सुषुप्ति और प्रलय में सर्व पदार्थों का अज्ञान में लय अधिष्ठान ज्ञान से विना होवे है. दोन्ही सांगितलं तुम्हाला. झोपेमध्ये सगळ्याच लय होतं का नाही? काय काय झोपेमध्ये झोपेत पैसा मोजतं का माणूस? झोपेत सगळे विषयाचं लय आहे का नाही? तसं आता महाप्रलय म्हणजे त्रिभुवन मायामध्ये लीन होतं. आणि ती मायामध्ये त्रिभुवन लीन जरी झालं तरी पुन्हा जग निर्माण होतं. आणि ब्रह्मज्ञान झालं, आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं की मग मात्र जग नाही. त्याला एकच उत्तर, बीज भाजून केलेलं आहे, आम्हा येणे जाण नाही. असं कोण म्हणतंय? तुकोबारा म्हणते महाप्रलय. मला विचारा ना, अत्यंतिक प्रलय बीज भाजून केलेलं आहे आणि आम्हाला येणे जाणे नाही. आणि जोपर्यंत बीज भाजलं नाही अंकुर आहे तोपर्यंत कुठे जर सोन्याचं पेटी ठेवलं तरी पुन्हा यावंच लागेल. कहा सर्व पदार्थों के लय में निमित्त भोग के सम्मुख कर्म का अभाव है. आता त्या मायामध्ये लीन झालेले जीवाचे संस्काररूपी जीव, त्यांच्या कर्माचा भोग ज्यावेळेस उभा राहील त्यावेळेस ईश्वराला ते जीव त्या त्या खाणीत फाटवावा लागतो. असंच आहे. आता एक आणखीन एक म्हणून सांगतो, अनुभव करा. जो पण तुम्ही गाढ झोपीत आहेत, आम्ही हाक मारली तरी तुम्ही हो म्हणताना झोपतात. पण ज्यावेळेस तुमचा विषय समोर विषय भोग आला, तुमचा समोर विषय भोग आला, त्यावेळेस तुम्हाला त्या अवस्थेतून ईश्वर जागा करतो. कशावरून? आम्हाला गुरुजींनी सांगितलं होतं. एक माणूस शेतामध्ये एकटा झोपला, एकटा झोपला झाला. माणूस असलं माणसाला, पण शेतामध्ये एका झाडाखाली एकटा झोपला, त्याला कोणी उठवतं? आहे का नाही? उठतं का नाही? कोण उठवतं? तर त्याचा ज्यावेळेस त्या विषयाचा भोग समोर येईल, मग कोणाचा शेतीचा असेल, कोणाचा व्यवहार काय असो, तो भोग समोर आल्यानंतर ईश्वराला माहिती आहे आता ह्याचा भोग समोर आला आहे, आता याचा भोग समोर आला आहे. मग तो ईश्वर झोपेतल्या जीवाला प्रेरणा करून इंद्रियाकडे आणतो. आणि झोपेमध्ये सगळ्याच लय असतो की नाही? आराण्यात झोपलेल्या माणसाला काही वाटतंय का? तसं कुठेही झोपू दे, विषय नाही झाला. पण त्या जीवदशा असतं, पण त्या जीवदशामध्ये त्याच्या भोग विषयात आले की देव तिथं उठवतो. मग एकटा असो 10 असो. आता याच्यापेक्षा आणि ज्याचं अंतकरण ज्याच विषयात रंगलं तेच अंतकरण त्या जागृतीत येतं. आता आमचा अनुभव सांगतो. आम्ही किती लय होऊ दे, झोपेची वेळ झाली की ते मंत्रच म्हणजे उठवलं अंतकरण. ज्या कोणते मंत्र म्हणेल ते मंत्र म्हणजे झोपेचं उठते. एरवी आम्ही किती जरी झोपलो आता तर ते मंत्र उठवतात चालतात आपोआप. मग ते मंत्र ज्यावेळेस साक्षी ज्ञानाने वरतीला कळेल त्यावेळेस ते वरती चला आता जागृत झालं, आता वेळ झाला उठा. मग ते तिकडे आम्ही उठतो. मग ते शरीराच्या व्यवहार काय व्हायचं ते होतं. हे लय निवृत्ती. आणि तेच जर वरती आनंदाचं उत्थान नाही ना, काही नाही. तैसे अधिष्ठान साक्षी के ज्ञान विना ही सर्प ज्ञान का लय होवे है. हां, ते सर्पाचा लय झाला, अत्यंतिक निवृत्ती नाही झाले. साक्षी ज्ञान आणि रज्जू चैतन्य ज्ञान एकच आहे,
फक्त कळण्याकरता 2 अधिष्ठान सांगितले, बाकी एकच आहे. 10. सर्पज्ञान का विषय जो सर्प ताका अभाव सर्पज्ञान के लय में निमित्त है. हो, सर्पच्या ज्ञानाचा अभाव सर्प ज्ञानाचा लयाला कारण आहे, निमित्त मात्र, असं नाही. या प्रकार से सर्प की निवृत्ति रज्जु ज्ञान ते होवे है और सर्प ज्ञान का विषय जो सर्प ताके अभाव ते सर्प ज्ञान का लय होवे है. बस घे, विषयाचा अभाव झाला की ज्ञानाचा लय होत असतो आणि त्याचं अधिष्ठान ज्ञान झालं की अत्यंतिक निवृत्ती होती. आता तुला सांगतो, सिद्धांत सांगतो याच्यावर, तेव्हा झालं दुसरा विषय सुरू. त्याला एक सांगतो चिंतन याच्यावरचं. संकल्प कळतो का नाही? हां कळतो ना. संकल्प लय होतो का नाही? हां होतो. मग संकल्प लय झाल्यानंतर विषयाचा विसर पडतो. विषय नाही, संकल्प जागृत असलं विषय होतात आणि संकल्पाचं लय झालं विषयाचा विसर. हीच पण चालत तुम्ही. पण संकल्पाचं कारण कळल्यावर संकल्पच राहत नाही. मग मग संकल्पाचं कारण काय आहे का नाही? आणि ते आज्ञा कोणाचं? स्वस्वरूपाचं. स्वस्वरूपाचं नाव काय? पर्याय, साक्षी, द्रष्टा, चेतन. मग हे जर कळलं तर बाकीचं काहीच राहत नाही. मग स्वरूपाच्या ज्ञानाने अत्यंतिक निवृत्ती जन्म मरणाची. आणि स्वरूपाचं ज्ञान नसून जर काही केलं तर लय निवृत्ती, पुन्हा उत्पन्न होणार झालं. त्याच्यावर गुरुजींनी सांगावं, असं सांगावं, माणसाची राग झाली लय निवृत्ती आणि ते गंगेत टाकलं अत्यंतिक निवृत्ती. राग दिसते ना, पाण्यात टाकलं सहज बोलावं. तसं साक्षी ज्ञान स्वरूप आपण आहोत असं निश्चित जर झालं, काय असं कोण भाग घेतात? त्याला एकच माझी गुरुची आठवण सांगून जातो. जर मी द्रष्टा साक्षी असं जर तुम्हाला निश्चित झाला तर तुमच्याकडे येम जर आलं तर मी तुमच्या टांगा खालून जाईल. येम येतच नाही, नेल कोणाला? वासनारूपी जीव असणाऱ्याला यमाचे दूत नेतील. मिठाचा खडा बाजूला असला कुठे तर ठेवलं, मीठ पाण्यात पडल्यावर काय नेईल? तसं जर स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर वासना नाहीची होती म्हणून यम येत नाही. परमार्थामध्ये एकच खोल, यम जिथे येत नाही तिथं वासना नाही त्याच्यावर मरण नाही. याच्याकरता ही परमार्थ. महाड्या बांधायचं नाही, बुवा व्हायचं नाही, कथा कीर्तन करायचं नाही, काही नाही. एकच, जोपर्यंत स्वतःची पूर्ण ओळख होत नाही तोपर्यंत तुम्हाला दुःखातून बाजूला सरकता येत नाही, सरकू शकत नाही. सरकले तरी उगाच काहीतरी समजत आहे. करावं आता बंद बोलायचं आणि मधली लावा. माझं मी झोप आता. कुलूप लावलं मी. अरे राम, हे तुझा मोबाईल.